गृहिणींची दुपारची झोप जसं काय खूप महत्त्वाचाच उपक्रम असतो असं म्हटलं पण जातं की पुण्यामध्ये दुपारच्या वेळेला पूर्ण झोपलेलं असतं. पण मित्रांनो, ही दुपारची झोप योग्य आहे अयोग्य आहे, घ्यायची झाली तर कशा पद्धतीमध्ये घ्यायची, आणि विशेष करून गृहिणींसाठी हा व्हिडिओ आहे, कारण अनेक गृहिणी सर्व आवरून दुपारची झोप घेतात. तर या दुपारच्या झोपीचा शरीरावरती चांगला फरक होतो का वाईट परिणाम होतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. एखादी गृहिणी असते, सकाळी लवकर उठते, 4 वाजता 5 वाजता घरातल्यांचे डबे बनवायचे असतात. काही स्त्रिया असतात त्या कामावरती सुद्धा जातात, काही स्त्रिया नाही जात, संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरती असते. त्यांचं पूर्णपणे दिवसभराचा फोकस फॅमिलीवरती असतो, त्यामुळे त्या सकाळी लवकर उठतात. सगळं काम करून आटपून झालं, दुपारी 11 वाजतात 12 वाजतात. मग 12 वाजता वगैरे सगळी कामं झाल्याच्या नंतर जेवण करून झोपण्याची तयारी असते, कारण त्यांच्या मनात सुद्धा कुठेतरी असतं की दिवसभर मी आता काम करून थकलेले आहे, तर मला थोडासा आराम करायचा आहे. तर त्यावेळेला त्या नियमित झोपण्याची सवय लागते आणि हळूहळू ही दुपारची झोपण्याची सवय व्यसनामध्ये निर्माण होऊन जाते. आणि मग त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतो की दुपारची झोप जर मिळाली नाही तर त्रास व्हायला लागतो. अक्षरशः बॉडी पूर्णपणे थकून जाते, काहीच करावंसं वाटत नाही, काहीच इच्छा होत नाही. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 12 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. मित्रांनो, दुपारची झोप योग्य की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिलं जाणून घ्यायला पाहिजे की दिवसाच्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दिवास्वप्न म्हणजे दिवसा झोपणं ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढतं. मग हे कफाचं प्रमाण म्हणजे सर्दी खोकल्याचं कफाचं प्रमाण समजू नका. कफाचे अनेक फायदे असतात, अनेक तोटे सुद्धा असतात. प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर शरीरात त्याचा तोटा होतो. ते कुठले असतात ते आपण जाणून घेणारच आहोत. पण दिवसाच्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढतं. कफाचा गुण आहे स्थिर गुण आहे, स्निग्ध गुण आहे, स्थूल गुण आहे. मग या वेळेला कफ ज्याला वाढतो तो शरीरामध्ये स्थूलता निर्माण करतो, शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतो. तर अशा वेळेला जर तुम्ही स्थूल असाल, तुम्हाला जर मेदरोग झालेला असेल, मेदरोग म्हणजे काय, तर मेदाची जी व्याधी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला व्याधी येतो तो म्हणजे डायबिटीस. तुम्हाला डायबिटीस असेल तर दुपारचं झोपणं हे चुकीचंच आहे. अशाने डायबिटीस वाढणार आहे. त्याच्यानंतर कफाचे जर काही विकार असतील तर त्यावेळेला सुद्धा दुपारची झोप घेणं चुकीचं आहे. अशा वेळेला दुपारी झोपू नये. आता बघा, ज्या वेळेला आपण जेवण करून झाल्या लगेच झोपतो म्हणजे दिवसा, त्यावेळेला काय होतं, झोपून उठल्याच्या नंतर आपला आवाज जो असतो ना तो असा घोगरा होतो. म्हणजे आपण झोपून उठल्याच्या नंतर एखाद्याशी फोनवरती बोललो तर समोरच्या माणसाला लगेच समजतो याचा आवाज बदललेला आहे आणि तो समोरून विचारतो, काय रे झोपलायस का, बरोबर की नाही. तर अशा वेळेला तो आवाज घोगरा होण्याचं कारणच हे असतं की शरीरामध्ये कफ जो असतो ना तो वाढतो आणि आपल्या स्वरग्रंथीच्या ठिकाणी सुद्धा कफाचं सिक्रेशन वाढतं आणि त्यामुळे ती स्वरग्रंथी थोडीशी जड होते आणि आपला आवाज जो असतो ना थोडासा घोगरा होऊन जातो. अशा वेळेला सर्दी खोकला ताप होण्याची शक्यता असतेच. पण कधी ज्या वेळेला तुम्हाला अगोदरपासून ताप असेल तर, माझा एक अनुभव आहे तो तुमच्याशी मी शेअर करतो. माझ्याकडे अनेक शुगरचे पेशंट येतात, त्यांना मी दुपारची झोप कमी करा सांगतो किंवा बंद करा सांगतो. असं केल्याने सुद्धा त्यांच्या शुगरमध्ये बऱ्यापैकी फरक दिसतो. पण आता अनेक जण असं म्हणतील की आम्हाला दुपारी झोपल्याशिवाय पर्यायच नाहीये किंवा आम्हाला दुपारी झोपलं नाही तर जमतच नाहीये. ही लोक व्यसनाधीन झालेले असतात. दुपारच्या झोपण्याचं खरंच व्यसन लागतं. हे व्यसन मी स्वतः सुद्धा अनुभवलेलं आहे. पण ज्या वेळेला मी दुपारी झोपणं बंद केलं तेव्हापासून मला थोडं एनर्जेटिक वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे शरीरावरती बऱ्यापैकी चांगले परिणाम मला दिसायला सुद्धा लागले. आता आपण बघूया की दुपारी जर झोपायचं असेल तर कसं झोपायचं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला झोपतो ना दुपारी, त्यावेळेला जेवण झाल्या लगेच कधीच झोपू नका. अनेक जणांना काही केल्या ही झोप आवरतच नसते. म्हणून या लोकांनी काय करावं, दुपारी जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण झाल्याच्या नंतर कमीत कमी 2 तास न झोपता राहावं आणि त्यानंतर झोपावं. कारण 2 तासामध्ये तुमचं जे अन्न असतं त्याला पचू द्यावं. ते अन्न पचल्याच्या नंतर तुम्ही खुशाल झोपा. याच्याने कफाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत नाही, अजिबात वाढत नाही असं नाहीये, पण जास्त प्रमाणात वाढत नाही. आणि या वेळेला जर झोपायचं असेल तर त्याची एक मेथड आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, त्याला म्हणतात वाम कुक्षी. वाम म्हणजे डावा आणि कुक्षी म्हणजे डावी बाजू. तर डाव्या कुशीवरती झोपा, डोक्याच्या खाली हात
असा घेऊन अशा पद्धतीमध्ये झोपा आणि डाव्या कुशीवरती झोपा. असं केल्याने अन्न पचायला सुद्धा मदत होते आणि कफाचं प्रमाण जे वाढणार आहे ना ते वाढत नाही. म्हणून जर तुम्हाला दुपारी झोपायचं असेल तर काय करायचं, जेवणानंतर 2 तासाने झोपायचं आणि वामकुक्षी घ्यायची, म्हणजे डाव्या कुशीवर झोपायचं. किंवा तुमच्याकडे जर आराम खुर्ची असेल तर त्या आराम खुर्चीवरती बसून झोपा. पूर्णपणे रात्री जसं आपण झोपतो तशा प्रकारे झोपण्याचं शक्यतो टाळाच. आणि ही वामकुक्षी किती वेळ घ्यावी तर 15 ते 20 मिनिटं पुरेशी असते. ह्या एवढ्या वेळामध्ये तुम्ही एक पॉवर नॅप घेतला तरी सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटण्याची शक्यता खूप जास्त असते. पण हेच जर जेवणानंतर लगेच जर आपण झोपायला गेलो तर ही झोप आवरत नाही आणि कम्प्लिटली 2 ते 3 तासासाठी जाते आणि त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो. आता आपण बघूया की दुपारी झोपणं ही कुठल्या आजारांमध्ये ट्रीटमेंट आहे. म्हणजे काही लोक असे असतात की त्यांना एक अशा प्रकारचे आजार झालेले असतात, त्यांना दुपारी झोपणं गरजेचं असतं. आता बघा, दुपारी जर आपण रोज झोपत गेलो तर आपलं वजन वाढू शकतं. ठीक आहे, मग हे स्थूल लोकांसाठी योग्य नाहीये. मग हे कोणासाठी योग्य आहे, ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी नियमित दुपारी झोपावं, कारण त्यांना वजन वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना जुलाब झालेले आहेत, ज्या वेळेला जुलाब होतात ना त्यावेळेला शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रुक्षता वाढते, शरीराची ताकद कमी होते. मग ही ताकद वाढवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कफ वाढवणं गरजेचं असतं, कारण कफाचं कामच असतं की आपल्या शरीराला ताकद प्रोव्हाइड करणं. तुम्ही जो कफ समजताय तो सर्दी खोकल्याचा कफ मी बोलत नाही आहे. आपल्या शरीरामध्ये एक कफ असा असतो की जो शरीराला ताकद देतो, स्निग्धता देतो, लवचिकपणा देतो. तो कफ व्यवस्थित टिकवण्यासाठी, शरीरातली रुक्षता कमी करण्यासाठी जुलाब होत असलेल्या रुग्णांमध्ये दुपारची झोप त्यांनी घेणं योग्य असतं. त्याचबरोबर लहान मुलं जी असतात ना त्यांनी सुद्धा दुपारची झोप घेतलेली चालते, कारण त्यांचं शरीर हे वाढणारं शरीर असतं. त्यांना आराम करणं गरजेचं असतं आणि लहान मुलांची शरीराची ताकद पण तेवढीच असते, त्यांची एनर्जी पण तेवढीच असते, त्यांच्याकडनं काम पण तेवढं होत असतं, पळत असतात, सतत खेळत असतात. तर त्यामुळे त्यांनी जर दुपारची झोप घेतली तर योग्यच आहे. पण लहान मुलांसाठी सुद्धा हा एक नियम लागू होतो की जेवणानंतर लगेच झोपू नये. जी लोक शारीरिक श्रम नियमित करतात, म्हणजे जसं की जिमला जाणारे लोक, स्पोर्ट्समन लोक किंवा शेतात काम करणारे लोक, यांचं शारीरिक श्रम प्रचंड प्रमाणामध्ये होतं. मग या लोकांनी दुपारची झोप शक्यतो कमी प्रमाणात घ्यावी. गृहिणी सुद्धा यामध्ये मोडू शकतात, कारण गृहिणींचं काम सुद्धा बऱ्यापैकी शारीरिक श्रमाचं असतं. पण या सगळ्यांसाठी सुद्धा एकच नियम लागू होतो, तो म्हणजे जेवणानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर जे तुम्ही जेवण घेतलेलं आहे ते पूर्णपणे पचू द्या आणि त्याच्यानंतर झोपायचं असेल तर वामकुक्षी घ्या, डाव्या कुशीवरती झोपा. त्याच्याने शरीरावरती जास्त प्रमाणामध्ये वाईट परिणाम होत नाही, शरीरावरती फायदाच होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.